च्या नावानं दे ग माय, सीओच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा देव आहे दिले बाबा. नंबर तुझे मारत होते लिंक काढून टाक. आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय ती परमिशन लागेल. बाबा देवा व्हिडिओच्या नावानं दे साहेब. जेवाय 2 रुपये जेवाय घरकुलासाठी. हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय दे आता इथं काही मागायची नाही आपल्याला. आपण देवा आता देऊ. सगळेजण आहे ना माहिती का. विषय असा आहे तर 60 लोकांचे नाव घरकुलामध्ये आले. घरकुला यादीत नाव आले म्हणून घरकुल चालू करावं. पत्र्याचे वारा वगैरे करून जाते बांधल्या जाते. घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून झाले. काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो. नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते किंवा पैसे टाकून दे. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर चुकीचं आहे. घरकुल बांधायला लावलं. मोदी साहेब सगळ्यांना तिकडे घरकुल द्यायला लागले आणि आता अशा पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं तुम्ही द्यायला झालं. मी म्हणलं पैसे जमा करून देतो. 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो. ते काही येणं झालं. तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा. तेवढे आमचे पैसे टाकायला तिकडे आमचं एक निवेदन पाठवते आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकतो सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं. हो सर 4 घंट्यापासून जमा केलं. हो सगळे घेणारे फोटो